आई वडिलांपेक्षा मोठं काहीच नव्हतं, पण एका क्षणाच्या रागाने तिघांचंही आयुष्य संपवलं. क्षणिक राग आणि हट्ट आयुष्यापेक्षा मोठी नाही. छत्रपती संभाजीनगर जवळील तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर घडलेली हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला सुन्न करून सोडणारी आहे. 10वीत 92% मिळवणारा आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारा एक हुशार तरुण मोबाईलचा हप्ता व क्षुल्लक आर्थिक वादातून टोकाचा निर्णय घेण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आई वडिलांचाही दरीत पडून अंत झाला आणि एका क्षणात संपूर्ण हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले. ही घटना केवळ एक बातमी नसून आजच्या तरुण पिढीसाठी आणि पालकांसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारी धोक्याची घंटा आहे. तरुणाईने हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आई वडिलांच्या रागामागे केवळ काळजी असते. पालक जेव्हा एखाद्या गोष्टीला नकार देतात तेव्हा त्यामागे त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा मुलांचे हित हाच विचार असतो. क्षुल्लक भौतिक वस्तू, महागडे फोन किंवा तात्पुरता हट्ट आई वडिलांच्या प्रेमापेक्षा आणि आयुष्यापेक्षा कधीही मोठा असू शकत नाही. क्षणिक भावनांवर नियंत्रण ठेवा. राग, निराशा किंवा मतभेद तात्पुरते असतात, पण टोकाचा निर्णय कायमस्वरूपी सर्व काही संपवून टाकतो. एका क्षणाचा आवेग आयुष्यभराचे नुकसान करतो. कोणतीही समस्या इतकी मोठी नसते ज्यावर बोलून तोडगा निघू शकत नाही. मनात ताण असेल तर पालकांशी, शिक्षकांशी किंवा मित्रांशी मनमोकळेपणाने बोला. टोकाचे पाऊल उचलणे म्हणजे समस्येवरचा उपाय नव्हे, तर कुटुंबाला न भरून येणाऱ्या दुःखाच्या दरीत लोटणे आहे. या घटनेत मुलाचा जीव वाचवण्यासाठी आई वडिलांनी स्वतःच्या प्राणांची पर्वा केली नाही. पालकांची मुलांवर असलेले हे निस्वार्थ प्रेम समजून घेणे आणि त्यांच्या भावनांचा आदर करणे ही प्रत्येक मुलाची पहिली जबाबदारी आहे. गुणपत्रिकेतील टक्केवारीपेक्षा जीवनातील संघर्षाला सामोरे जाण्याची जिद्द अधिक महत्वाची असते. आजच्या पिढीने अशा दुर्दैवी घटनांमधून गंभीर धडा घेऊन संयम, समजूतदारपणा आणि संवादाची कास धरणे हीच काळाची गरज आहे. मारेगाव वार्ता, सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ.